डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक सभा चालू होती आणि त्या सभेला अचानक गाडगेबाबा पोहोचले. गाडगेबाबांना पाहून बाबासाहेबांना आश्चर्य वाटले. हातात हार घेऊन स्टेज समोर उभ्या असलेल्या गाडगेबाबांना पाहून बाबासाहेब म्हणाले, "बाबा, तुम्ही खाली का उभे आहात? वर स्टेजवर या." यावर गाडगेबाबा म्हणाले, "नाही बाबासाहेब, तुम्हीच खाली या. या आणि या अडाण्याचा हार घ्या." बाबासाहेब म्हणाले, "तुम्हीच वर या, मी तुमचा हार स्वीकारतो." गाडगेबाबा म्हणाले, "नाही बाबासाहेब, तुम्हीच खाली या." बराच वेळ हे दोन महापुरुष एकमेकांना विनंत्या करीत होते. बाबासाहेबांच्या भाषणाला वेळ होत होता, म्हणून बाबासाहेब थोड्या रागाने म्हणाले, "बाबा, तुम्ही स्टेजवर का येत नाहीत?" त्यावर गाडगेबाबा शांतपणे म्हणाले, "बाबासाहेब, तुम्ही ज्या स्टेजवर उभे आहात त्या स्टेजला पाय लावण्याची माझी तरी लायकी नाही." गाडगेबाबाच्या तोंडून हे शब्द ऐकल्यावर बाबासाहेब मंचावरून खाली उतरले. त्या महान संतांची पुष्पमाला स्वीकारली. त्या दोन महापुरुषांनी एकमेकांना मिठी मारली. "आता तुमचे भाषण चालू द्या," असे बोलून गाडगेबाबा तेथून निघून गेले. त्यांचा निरोप घेऊन बाबासाहेब परत मंचावर आले आणि काय आश्चर्य, स्टेजवरील सर्व खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या. बाबासाहेब एकटेच मंचावर भाषण देत होते आणि श्रोते मंत्रमुग्ध होऊन त्यांचं भाषण ऐकत होते. जेव्हा गाडगेबाबांचे कीर्तन चालू असायचे तेव्हा बाबासाहेब ते कीर्तन खाली बसून ऐकायचे आणि जेव्हा लोक त्यांना वर बसण्याची विनंती करायचे तेव्हा बाबासाहेब म्हणायचे, "जेथे गाडगेबाबासारखे संत कीर्तन करतात तेथे घाण असूच शकत नाही." स्वतःच्या मुलाच्या मृत्यूने गाडगेबाबांना कुठलाही परिणाम झाला नाही, पण बाबासाहेबांचा मृत्यू झाला हे समजल्यावर अवघ्या 14 दिवसात प्राण सोडणारे संत गाडगेबाबांचे आणि बाबासाहेबांचे संबंध किती अतूट होते हे यावरून दिसून येते. संत गाडगेबाबा हे एक चालते बोलते विद्यापीठच होते. बाबासाहेबांच्या शिक्षण संस्थेला पंढरपूर येथे गाडगेबाबांनी धर्मशाळा उपलब्ध करून दिली होती. स्वतः उच्च शिक्षण न मिळवलेल्या संत गाडगेबाबांना शिक्षणाचे महत्त्व समजले होते. आजही गाडगेबाबांचे विचार आपल्या पिढीला प्रेरक ठरत आहेत.